नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांची पाळंमुळं उखडून काढायला सुरुवात केली। पोलीस आयुक्तालयामध्ये मंगळवारी त्यांनी पुणे शहरातील सर्व टॉपमोस्ट गँगस्टर्स आणि त्यांचे सहकारी यांची हजेरी घेतली। सर्व रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलवून त्यांना बाहेर उभं करून सज्जड दम देण्यात आला। याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सर, तुमचं खूप खूप अभिनंदन पुणेकरांच्या वतीने। काल जे चित्र पाहायला मिळालं ना, पुणेकरांना हायसं वाटलं। धन्यवाद। ते ऍक्च्युली क्रिमिनल्सचे विरुद्ध कायद्याची दबाव असणे गरजेचे असते। सर्व जे टॉप क्रिमिनल्स आहेत त्यांचे डोजियर्स अपडेट करायच्या दृष्टिकोनातून इथे बोलवण्यात आला होता आणि सर्वांचे डोजियर्स अपडेट करण्यात आलेली आहे। त्यांना स्पष्ट अशी सूचना, संदेश, ताकीद देण्यात आलेली आहे की कायद्याचे उल्लंघन कोणाकडून होऊ नये आणि जर कायद्याचे उल्लंघन झाला तर अत्यंत गंभीर रीतीने पोलीसकडून दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल। याच्यात सगळे गुन्हेगार होते, कुठल्या याच्यातले होते? आणखी जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे, गँग्सचे काही ऍक्टिव्ह सदस्य आहे, इतर रेकॉर्डवरचे आरोपी आहे, मर्डरचे गुन्ह्यामध्ये बेलवर सुटलेले असतील, काही लोक MPDA वरून डिटेन्शन काल पूर्ण केल्यानंतर बाहेर पडले असतील, MCOC मध्ये बेलवर असतील, जे कोणी रेकॉर्डवरचे आणि ऍक्टिव्ह क्रिमिनल्स आहेत ज्यांच्यामुळे शहराची एकंदरीत शिस्त आणि डिसिप्लिनवर विपरीत परिणाम पडत आहे, असे लोकांना आयडेंटिफाय करून बोलवण्यात आलं होतं। आणि जरी कोणाला पोलिसांसोबत कम्फर्ट लेवल स्थापित झालेली असतील आणि पोलिसांचे कारवाईला पण ते घाबरत नसतील, तशा प्रकारचे ते दूर करण्याची दृष्टिकोनातून आणि कायद्याचे वचक क्रिमिनल्सवर राहणारच आहे आणि हे आमच्यासाठी मुख्य उद्देश राहणार आहे। ट्रॅफिकची आम्ही जे काही हॉटस्पॉट्स आहे, अशा काही आम्ही 10 ते 12 हॉटस्पॉट्स निवडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या ठिकाणावरून कसे डिकंजेस्ट करण्यात येईल, कसे काय स्मूथन करता येईल, त्याबद्दल ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे। आमचे ट्रॅफिक रेग्युलेशन आणि डिकंजेशन हे आमचे पुण्यासाठी एक मुख्य आमची टार्गेट राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।